नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण सगळ्या राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यामुळेच केळी बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। शेतकरी त्यामुळे संकटात। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। अर्धापूरसह मुदखेडमध्ये केळी बागेचं नुकसान झालंय, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हलबल। नांदेडच्या किनवटमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत, तर विद्युत खांबही पडल्याची माहिती आहे। जीवितहानी नाही, मात्र महावितरणाचं मोठं नुकसान। जळगावच्या भडगावमध्ये शेतकऱ्याला 2 एकर टरबूजावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। मान्सूनपूर्व पावसात फटका बसल्यानंच टरबूज पिकाचं नुकसान झालंय। गोंदियाच्या मांडोदेवी या परिसरात वादळी वाऱ्याचा कहर, तर झाडांची फांदी रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीत अडथळा। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळेच पाऊस। नांदेड ते भोकर महामार्गावर झाडे पडली आहेत, तर वाहतुकीला मोठा अडथळा ठरतायत। लातूर शहरासह जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, तर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं लातूर शहर अंधारात। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत रस्त्यावर। हिंगोलीत आदिवासी शेतकरी बांधवांची फसवणूक। बोगस शेतकरी गट स्थापन करून पोखरा योजनेअंतर्गत फसवणूक केल्याचा आरोप आहे। कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कारवाईचं आश्वासन। वर्धा कृषी विभागामधील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचं 6व्या दिवशीही कामबंद आंदोलन। आंदोलनामुळे कृषी विभागाचं कामकाज प्रभावित झालंय। विविध मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक झाले होते। नांदेडच्या नायगावमध्ये मोफत वाळूसाठी घरकुल योजनेतून आता लाभार्थ्यांची गर्दी होते। 1800 पैकी आता 98 लाभार्थ्यांनाच मिळालाय पास, तर घरकुल लाभार्थ्यांमध्ये संताप आणि तहसील कार्यालयात त्यांनी वादावादी केली आहे। नागपूरच्या 5 पावली भागामध्ये बारमध्ये घुसून वसुली करण्याच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, मात्र बार मॅनेजरच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील तारदाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जलजीवनच्या विषयावरून खडाजंगी ग्रामसभेत गावातील अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर मंजुरी। धाराशिव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून शिवसेनेत अंतर्गत वाद। तुळजापूर विधानसभेमधील जिल्हा प्रमुख बदलण्याची मागणी आहे। नांदेडमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला गळती। प्रवाशांचा बसमधून प्रवासात भिजत प्रवास झाला आणि यात सगळ्याचा व्हिडिओ समोर आलाय। प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी होते। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार झालाय। सुनील लोखंडे असं या आरोपीचं नाव आहे आणि सुनीलवर जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विविध गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। गेल्या 6 दिवसांपासून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू होते। बीडच्या चिंचोळी माळीमधील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तात्काळ निर्णय न झाल्यास गावकऱ्यांकडून केज कळंब राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा इशारा। पुण्याच्या दौंडमध्ये गटाराच्या पाण्यामध्ये बसून मनसेचं हे आंदोलन। सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून पीडित महिलेचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। मारहाण प्रकरणी दीर त्याचबरोबर जावांना अटक झालेली आहे। मागणी होते 1 महिना उलटून देखील आरोपी मोकाट असल्याचं समोर आलंय। वाशिममध्ये मागील 6 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन। विविध मागण्यांवरून 70 कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले। वाशीच्या मानोरामधील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। भोईनी फाटा ते मोहगव्हाण या रस्ता दुरुस्तीची त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन त्यांच्याकडून करण्यात आलंय। जालन्याच्या भोकरदनमध्ये पंचायत समितीसमोर गळ्यामध्ये दोरी टाकून युवकाचं झाडावर चढून अनोखं आंदोलन। ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची त्याची मागणी आहे। पंचायत समितीत वारंवार तक्रार करूनही तरुण आता संतापलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन पूर्णपणे बंद। दररोज होणाऱ्या तुळशी पूजा ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्यात। आषाढी यात्रेत त्वरित दर्शनासाठी मंदिर समितीचा निर्णय। जळगावच्या 40गावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावे बनावट पत्र देऊन तरुणीची फसवणूक। मंत्रालयामध्ये लिपिक पदासाठी नोकरी लावून देण्याचे आमिष देत तरुणीची फसवणूक झाल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। जळगावच्या पाचोऱ्यामधील पिंपळगाव हरेश्वरमध्ये विकसित कृषी संकल्प शिबिराचं आयोजन। खरीप पूर्व हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे।
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नाटंबी गावामध्ये वृक्ष लागवड 11 एकर पडीक जमिनीवर 2,500 झाडांची लागवड श्री पद्मावती देवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि सायबेज आशा संस्था यांच्या वतीनं संकल्प. धाराशिवच्या जाकेकुरवाडी गावामध्ये 350 महिलांकडून वृक्षारोपण. वटपौर्णिमेनिमित्त ग्रामपंचायत अंतर्गत महिलांचा स्तुत्य उपक्रम. जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांकडून वटपौर्णिमा साजरी. जामनेरमधील निवासस्थानी असलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली आहे. धुळ्यामध्ये तृतीयपंथी बांधवांकडून वटपौर्णिमा साजरी. आई काळूदेवी माता मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालत वडाची पूजा. जळगावच्या अंमळनेरमधील मंगळग्रह मंदिरावर सामूहिक शपथ. कौटुंबिक हिंसाचार तसंच विवाहासंदर्भातल्या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी शपथ, तर हुंडा घेण्यास मनाई. वटपौर्णिमेनिमित्त परळीमध्ये जोडप्यांकडून वडाची पूजा. विद्या शिरसाट या पतीकडून पत्नी ऐश्वर्यासाठी वडपूजन. 7 जन्म हीच पत्नी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. स्टेट बँकेच्या प्रबोधनगर शाखेमधील कर्मचाऱ्याला मारहाण. कर्मचाऱ्याकडून निषेध करत कामकाज थांबवून निदर्शनं. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लावली होती. रत्नागिरीच्या मिरकरवाडी बंदरासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, मासेमारी जाळ्यांची दुरुस्ती कामं केली जाणार आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. वारकरी आणि शेकडो दिंड्यांसह टाळ मृदुंगाच्या दिशेनं पालखी विठुरायाच्या दिशेनं निघाली आहे. पंढरपूरला निघालेली संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे अकोल्यामध्ये आगमन झालं आहे आणि 2 दिवस अकोल्यामध्ये मुक्काम करून ही पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.